गेल्या महिन्यात मिनियापोलिसमध्ये एका चर्चमध्ये जो गोळीबार झाला होता त्याच्याशी जोडला जात असावा अशी शक्यता वर्तवली जातीये. अच्छा, मिनियापोलिसमध्ये पण अशीच घटना झाली होती का? त्याचा या घटनेशी काही थेट संबंध आहे? थेट संबंध नाहीये, पण दोन्ही घटना प्रार्थनास्थळांवरच घडल्या आहेत ही दुर्दैवी साम्यता आहे. मिनियापोलिसमध्ये रॉबिन वेस्टमन नावाच्या व्यक्तीने एका चर्चमध्ये प्रार्थना करणाऱ्या शाळकरी मुलांवर गोळीबार केला होता. अरे देवा. हो, ती घटनाही अत्यंत भीषण होती. त्यात 2 मुलांचा मृत्यू झाला होता आणि 18 जण जखमी झाले होते. वेस्टमनने नंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्या घटनेनंतर मिनेसोटाचे अमेरिकेचे अटर्नी जनरल जोसेफ थॉम्सन यांनी सांगितलं होतं की वेस्टमनने ज्यू समुदाय आणि अध्यक्ष ट्रम्प यांच्यासह अनेक गटांबद्दल द्वेषपूर्ण लिखाण केलं होतं. पण त्याचा हल्ल्यामागील नेमका आणि एकच हेतू काय होता हे कदाचित कधीच पूर्णपणे कळू शकणार नाही. म्हणजे हेतू अस्पष्ट असताना